नमस्कार मंडळी. सागर मुक्ताला पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो, परंतु मुक्ता ही रडत असते आणि म्हणते की मला नकोय तुमचं थँक्यू. खरं तर मी हे तुमच्यासाठी केलंच नाहीये, मी फक्त माझ्या सईसाठी हे केलंय. मला ना तुमचं थँक्यू हवंय ना सॉरी हवंय. कधीच मी तुमच्याकडनं काहीच मागितलं नाही आणि कधी मागणारही नाही. खरं तर तुम्ही स्वतःच इतके एकटे आहात की तुम्ही दुसऱ्याला तरी काय देणार आहात. खरं तर त्या मुलासाठी तुम्ही काही करू शकला नाहीत, निदान सईसाठी तरी काय करणार आहे. सागर तिला म्हणत असतो की हे बघा, उगाच आदित्यला मध्ये आणण्याची काही गरज नाहीये. मुक्ता म्हणते की पण त्यालाही त्रास झालाच ना. सागर म्हणतो की ज्या गोष्टीचा तुमच्याशी संबंध नाहीये त्या गोष्टी तुम्ही प्लीज बोलू नका. तुम्ही जर आता इथे सईसाठी आला आहात तर आदित्यच्या भानगडीत का पडताय. बाकी तुम्ही सईसाठी जे काही केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. सईची आई म्हणून आला आहात, प्लीज माझी बायको होण्याचा प्रयत्न करू नका. मुक्ता म्हणत असते की प्लीज तुमची बायको होणं माझी जगातली सगळ्यात शेवटची गोष्ट सुद्धा नाहीये. आणि हो, तुम्ही जर सईचे बाबा आहात ना तर तिच्याशी बाबासारखेच वागा. नापास बाबा कुठला असं म्हणून आता मुक्ता तिथून निघून जाते. सागरला आता हर्षवर्धनचं बोलणं आठवत असतं आणि तो म्हणत असतो की हर्षवर्धन अधिकारी येतोय मी. सागर आता खूप रागामध्ये असतो आणि खूप पेटलेला असतो. तनू सावीला म्हणत असते की ए हिरोईन, स्क्रिप्ट तर पाठ केली आहेस ना तू, म्हणजे तू किती बिचारी आई आहेस, गरीब आई आहेस हे लोकांना अगदी रडून रडून सांग. म्हणजे इमोशनली कनेक्ट झालं पाहिजे ग, आईचं प्रेम असं ग. सावनी म्हणते की कसं आहे ना तनू, माझं लग्न झालंय, तुझं अजून लग्नही झालं नाही आणि मी 2 मुलांची आई सुद्धा आहे, त्यामुळे आईचं प्रेम काय असतं ना हे मला चांगलंच माहितीये. तुला मला सांगायची काहीच गरज नाहीये. हर्ष म्हणत असतो की सावनी, अरे आज तरी चिडचिड करू नकोस, आजचा दिवस किती महत्वाचा आहे आपल्यासाठी. आज त्या सागर कोळीला चांगलाच धक्का देऊ आपण. कधी हा एकदाचा इंटरव्ह्यू शूट होतोय असं झालंय मला. आधी त्या मुक्ताने लाईव्ह टीव्हीवर त्याच्या इज्जतीचे धिंडवडे काढले आणि आता तू काढणार आहेस. जेव्हा कधी सागर कोळी हा इंटरव्ह्यू बघेल ना त्याचा चेहरा मात्र बघण्यासारखा होणार आहे आणि या गोष्टीचं सगळं श्रेय जातं तुला, तुझ्या या इंटरव्ह्यूला आणि तुझ्या डेडिकेशनला. तनू म्हणते की ऑलरेडी खूप उशीर झालाय, आपण सुरू करूयात का. तर हर्ष म्हणतो की हो. तनू आता कॅमेरामनला सांगते की सुरू करा आता तुम्ही. तर तनू आता सावनीला प्रश्न विचारते की सावनीजी, तुम्हाला तुमच्या मुलांपासून दूर केलं गेलंय, परंतु तुमच्या मुलांपासून तुम्हाला कसं दूर केलं गेलंय हे तुम्ही सांगू शकता का, आणि ह्या गोष्टीचा तुम्हाला किती त्रास होत आहे हे सगळ्यांना सांगा. आता सावनी काही म्हणणार त्यात तिथे इंद्रा येते आणि म्हणते की ती काय सांगणार आहे तुम्हाला. मुलाला सुख मिळायला पाहिजे, त्यामुळे आईला किती त्रास होतो समजायला सुद्धा आईचं काळीज हवं असतं. मी सांगते हिचं खरं रूप काय आहे ते. आता इंद्रा आतमध्ये येते आणि सावनीला म्हणते की ही आई नाही, आई नावावर कलंक आहे. सावनी म्हणते की ओ जस्ट शट अप. इंद्रा म्हणते की तू शट अप. सावनी म्हणते की यांना आतमध्ये कोणी सोडलं आणि तुम्ही इथे कशाला आलाय. इंद्रा म्हणते की मी तुला सांगायला आलीये, बस झाली तुझी नाटकं. अगं कशाला स्वतःला तू आई समजतेस, तुझी लायकी तरी आहे आई म्हणायची सुद्धा. मला तर हे समजत नाही की देवाने तुझ्या पोटी मुलं तरी जन्माला कशाला घातली. आणि काय ग, माझ्या पोराचं वाटोळं करून ह्या 6 फुटी बैलाचा हात धरलास तू आणि तरी सुद्धा तुझं मन शांत झालं नाही. कशाला सारखी सारखी माझ्या पोराच्या आयुष्यात येते. माझ्या आदित्यला आधीच आमच्यापासून दूर केलंस आणि आता तू सईच्या पाठीमागे लागलीयस. खरं तर मी माझा कोयताच आणायला पाहिजे होता, तुझी जीपच हसडून टाकली असती. आणि काय ग, सई माझ्या सागरची मुलगी नाहीये असं म्हणालीस तू, तुला लाज सुद्धा नाही वाटली असं म्हणताना. मला सगळं काही समजलंय सागरकडून. तर माधवी इकडे राशी भविष्य वाचत असते आणि सई तिच्या जवळ बसून तिचा अभ्यास करत असते. सई माधवीला विचारते की आजू तू हे काय वाचतीयस. तेव्हा माधवी सांगते की मी राशी भविष्य वाचतीये. सई विचारते की राशी भविष्य म्हणजे काय असतं. माधवी म्हणते की ते एका प्रकारचं शास्त्र असतं, म्हणजे आकाशातले जे ग्रह तारे असतात ते आपल्या जन्माच्या वेळी जिथं कुठे प्लेस असतात आणि त्यानंतर ते जसे जसे फिरतात त्याप्रमाणे आपलं आयुष्य सुद्धा त्यांच्याप्रमाणे चेंज होत असतं. मला सुद्धा मुक्ताचं भविष्य यामध्येच वाचून समजलं होतं. तेव्हा सई विचारते की काय होतं मुक्ता आईचं भविष्य. तेव्हा माधवी सांगते कोणी सुद्धा वाचलं होतं की मुक्ताच्या आयुष्यामध्ये खूप स्पेशल व्यक्ती कोणीतरी येणार आहे आणि त्यामध्ये तिचा खूप जीव अडकणार आहे. त्या व्यक्तीसाठी ती तिचा जीव सुद्धा धोक्यात घालू शकते आणि बघ तू भेटलीस तिला. इंद्रा सावनीला म्हणत असते की आई आहेस का कोण आहेस ग तू. अगं तू नीट आई सुद्धा नाहीयेस आणि बाई सुद्धा नाहीयेस. हर्ष म्हणत असतो की किती मोठ्याने बोलतीये ही बाई. तेव्हा इंद्रा आता त्याच्यावर फिरते आणि म्हणते की हे बैला, अरे तुला बैल बोलणं म्हणजे सुद्धा बैलाचा अपमान आहे. अरे जर तुझ्यात एवढा जोर आहे ना तर स्वतःचं पोरग पैदा कर, दुसऱ्यांच्या पोरांना नाव लावायला कशाला मरतोयस. हर्ष म्हणत असतो की आता तुमचं तोंड बंद ठेवा नाहीतर. तेव्हा इंद्रा म्हणते की नाहीतर काय. हे बघ तुझं तोंड बंद ठेव नाही तुझी जीभ काढून तुझ्या हातात देईल मी. काय रे डोळे वाटारून कशाला बघतोयस. आणि सागरने मला सगळं काही सांगितलंय. सावनी मिळून आणि तू मिळून जो काही गेम करताय ना तो गेम मी हालून पाडेल. माझ्या पोरावर चिखल उडवताय काय. लक्षात ठेवा मी इंद्रा कोळी आहे. ही बेशरम बाई स्वतःच्याच नवऱ्याला असं सांगते की तिला जी मुलगी आहे ती त्याची नाही दुसरी कोणाची तरी आहे. अगं सावने जरा देवीला तरी घाबर आणि असं
बोलताना तुला जराही लाज नाही वाटली? आणि तुला लाज तरी कशी असणार? खरंच जर तुला लाज असती ना तर आपल्या 2 पोरांना टाकून तू ह्या 6 फूट बैलाच्या मागे नसती गेलीस. देवा, ही अशी पोरगी कोणाच्याच आयुष्यात येऊन देऊ नको आणि सून म्हणून कोणाचंही माप सुद्धा ओलांडून देऊ नकोस. सावनी तनूला म्हणत असते की तनू तू इथून निघून जाय आणि हा शूट पहिल्यांदा स्टॉप कर. तर इंद्रा म्हणते की कोणी आता कुठेही जायचं नाही. जर कोणी इथून हल्लं तर एकेकाचे पाय कापून टाकेल मी. आणि आता जगाला सुद्धा कळू दे की ही सावनी आणि तिचा हा बैल कोणत्या लेव्हलची माणसं आहेत ही. सावनी म्हणते की जस्ट स्टॉप इट. तर इंद्रा म्हणते की काय झालं, घाबरलीस का? अगं तुम्हाला लाजा वाटला पाहिजे. तर हर्ष म्हणत असतो की तुम्ही आमच्याच घरात येऊन आमच्याशी वाद घालताय. असं म्हणताच तो इंद्राच्या कानाखाली ठेवून देणार असतो. त्याच वेळी सागर तिथे येतो आणि हर्षचा हात पकडतो. सागर हर्षला म्हणतो की तू जिच्यावर हात उचललास ना ती माझी आई आहे. नशीब तिला लागायच्या आतमध्ये मी इथं आलो, नाही तर तुझा हात नुसता पकडला नसता तर मोडला असता. काय रे, आजकाल तू काही नवीन बिझनेस सुरू केलास का? आजकाल न्यूज चॅनलला तू रेडीमेड न्यूज देऊन तुझा नवीन धंदा सुरू केलाय का? तनूला तो विचारतो की तुझं करंट अकाउंट इथेच आहे का? बाय द वे तू तीच आहेस ना जी याच्या छोट्या मोठ्या पार्ट्या आणि न्यूज कव्हर करतेस. तुला एक फ्री ऍडवाइस देतो. असं जर तुझं काम इथं याच्यासोबत चालू ठेवलंस ना तर तुझ्या कामावर याचा परिणाम होईल आणि तुला काढून देतील. यांच्या सगळ्या न्यूज यांच्यासारख्याच खोट्या असतात आणि हे तुला चांगलंच माहित असेल. हर्ष सागरला म्हणत असतो की सागर खूप झालं हा, नाहीतर मी आता तुला पोलिसांमध्ये देईल आणि अटक करेल. सागर म्हणतो की अटक तर तुला झाली पाहिजे. म्हणून तो आता त्याच्या हातामध्ये डीएनए रिपोर्ट देतो आणि म्हणतो की वाच एकदा. हर्ष जेव्हा ते डीएनए रिपोर्ट वाचतो तेव्हा त्याला आता धक्का बसतो. तर सागर हर्षला म्हणतो की याला डीएनए रिपोर्ट्स म्हणतात आणि आता हे मेडिकली प्रूव्ह झालंय की सई ही सागरचीच मुलगी आहे. तर इकडे मिहिकाची खूप चिडचिड होत असते आणि मुक्ता ही तिथेच असते. मिहिका 1000 रुपये कॅश शोधत असते. मुक्ता तिला म्हणत असते की अगं काय झालंय? मिहिका विचारते की तुझ्याकडे 1000 रुपये कॅश आहे का? तर मुक्ता म्हणते की माझ्याकडे कॅश तर नाहीये पण मी तुला ऑनलाईन देते. मिहिका म्हणते की नाही मला ऑनलाईन नकोय. अगं मला त्या मिहिरच्या तोंडावर 1000 रुपये मारायचे. मुक्ता म्हणते की का ग? मिका म्हणते की आमच्यामध्ये बेट लागली होती की कॅरम ही तूच जिंकणार आहेस आणि बघ तू कॅरम हारलीस आणि मी 1000 रुपये हारले. मुक्ता म्हणते की अगं काही नाही, मी देते तुला पैसे. मिहिका म्हणते की अगं ताई प्रश्न पैशांचा नाहीये. अगं मला या गोष्टीची जास्त चिडचिड होतीये की त्या पांढऱ्या ढोकळ्याला मला पैसे द्यायचे. मुक्ता म्हणते की काय पांढरा ढोकळा? मुक्ता खूप मोठमोठ्याने हसायला लागते. तर मुक्ता आता मिहिकाला म्हणते की बरं मला तुझ्याशी बोलायचंच होतं आणि ती मिहिकाला विचारते की तुझ्यामध्ये आणि मिहिरमध्ये काय सुरू आहे आता? मिहिका म्हणते की आई शपथ ताई आमच्यामध्ये काहीच सुरू नाहीये. तर मुक्ता म्हणते की अगं शांत हो, मी तुझी मावशी नाहीये, ताई आहे तुझी. हे बघ आधी जे काही झालं त्यासाठी आम्ही सगळ्यांनीच तुमच्या नात्याला विरोध केला होता, कारण आपल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की त्याने तुझी साथ सोडून सागरची साथ दिली. आणि जेव्हापासून मी त्यांच्यासोबत राहायला लागले ना तेव्हापासून मला एक कळलंय की अगं तो त्याचा चांगुलपणा आहे. तो कधी कोणाची साथ नाही सोडत आणि लग्नामध्ये सुद्धा आई बाबांना किती मदत केली त्याने. आणि मी जेव्हा जेव्हा त्याच्या डोळ्यात बघते ना तेव्हा मला तुझ्यासाठी त्याच्या डोळ्यात प्रेम दिसतं आणि तुझ्याही डोळ्यात दिसतंय. लपवू नकोस ही गोष्ट. मिहिका म्हणते की अगं ताई लपवण्याचा प्रश्न नाहीये आणि तुम्हाला सगळ्यांना नको होता तो. मुक्ता म्हणते की हो अगं मी सुद्धा प्रयत्न केले होते परंतु त्या सागर कोळीमुळे मी मागं हटले. इहू अगं आता बऱ्याच गोष्टी बदलल्या. तर मिहिका म्हणत असते की एक्झॅक्टली आमच्यामध्ये सुद्धा खूप गोष्टी बदलल्या. पूर्वीसारखं आमच्यामध्ये काहीच उरलं नाहीये आता आणि जी काही मैत्री आमच्यात राहिली आहे तेवढी फक्त टिकू देत. मुक्ता विचारते की तू खरंच त्याची मैत्रीण म्हणून राहशील? मिहिका म्हणते की निदान मी प्रयत्न तरी करेल आणि उगाच आता मला कॉम्प्लिकेशन नाही वाढवायचे. आणि ताई उद्या जर मला कधी वाटलं ना की माझं त्याच्यावर प्रेम आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुला येऊन सांगेल. मुक्ता म्हणते की ठीक आहे चालेल. सागर इकडे हर्षला म्हणत असतो की तू काय म्हणत होतास की सई तुझी मुलगी आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे एवढी चांगली मुलगी होण्यासाठी ना त्याला चांगला बाप सुद्धा व्हावं लागतं आणि लायकीही असावी लागते जी तुझी नाहीये. बाकी जर तुला खूप बाप होण्याची इच्छा असेल ना तर तू एक काम कर, या सावनी सोबत लग्न कर. पहिल्यांदा नवरा हो, नंतर कदाचित बापही होशील. पण दुसऱ्याच्या मुलांना स्वतःची नावं देण्याची धडपड करू नकोस कारण ते तुला शोभत नाही. आणि यापुढे जर तू असा वागला ना तर फक्त दारू पिणार नाही तर तुला ह्या जमिनीमध्ये गाडेल. आणि हो यापुढे सई पासून जरा लांबच राहायचं. आणि आदित्यला कसं परत मिळवायचं ना हे सुद्धा मी बघेल कारण तो ह्या सागर कोळीचाच मुलगा आहे. आणि सावनीला तो म्हणतो की आणि तू जर पुन्हा याच्या नादी लागून जर काही वेडवाकडं करण्याचा जर प्रयत्न जरी केला ना तर मी हे सुद्धा विसरून जाईल की तू एक बाई आहेस. शेवटी कोळ्याचा पोरगा आहे मी. कितीही संकटातून मला माझी नाव परत आणता येते. माझ्या नादी लागू नका नाहीतर रस्त्यावर याल. इंद्रा सावनीला म्हणते की ए चांदणे माझ्या घरापासून दूर राहायचं. सागर आणि इंद्रा आता दोघंही तिथून निघून गेलेले असतात. हर्षवर्धन आता प्रचंड चिडलेला असतो. तनूला तो म्हणतो की तनू तुझ्याकडून आणि तुझ्या ह्या स्टाफ कडून जर माझी ही क्लिप व्हायरल झाली ना तर मी तुला सोडणार
होणार नाही. तनू म्हणते की काही काळजी करू नकोस, काही बाहेर जाणार नाही. हर्षवर्धन म्हणत असतो की जरा जास्तच उडायला लागलाय हा सागर, अजून त्याला माहितच नाहीये की मी काय चीज आहे. वाटतो मी दारू सारखा, परंतु विष आहे. स्लो पॉइझन म्हणतात त्याला. असा सावकाश जीव घेईल ना त्याचं त्याला सुद्धा कळणार नाही. आदित्यला परत नेणं तर सोडून दे, परंतु त्या सईला कायमचं जर मी माझ्याकडे घेऊन नाही आलो ना, तर माझं नाव सुद्धा हर्षवर्धन अधिकारी नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सागर आणि मुक्ता दोघंही सईच्या स्कूलमध्ये गेलेले असतात. मॅडम म्हणतात की तुमच्यापैकी कोणीतरी पुढे यायचं आणि सांगायचं की आई बाबा म्हणून तुम्ही काय करतात मुलांसाठी. तर आता मुक्ता स्टेजवर येते आणि मुक्ता म्हणते की नमस्कार, मी मुक्ता कोळी. खरं तर सई खूप गोड आहे आणि सईपेक्षा गोड तिचे बाबा आहेत असं म्हटल्यावर आता सागरला डायरेक्ट ठसका जातो. मुक्ता म्हणत असते की सागरने मला सई मिळवून दिली कायमची. सागर मात्र मुक्ताचं हे बोलणं ऐकून खूप शॉक झालेला असतो. आणि दुसरी ऍक्टिव्हिटी अशी असते की प्रत्येकाने त्यांचा जो मुलगा किंवा मुलगी असेल त्याला शाळेत जाताना रेडी करायचं असतं, म्हणजे आई वडिलांनी मिळून. तर मुक्ता आणि सागर सुद्धा सईला शाळेत जाण्यासाठी रेडी करत असतात. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.